हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. वेळीच उपाययोजना. लाओत्से पुढे सांगतो की दुष्कराचा सामना ते जोपर्यंत सोपे आहे तोपर्यंतच करावा. मोठ्याचा सामना ते लहान असेपर्यंतच करावा. जगातील दुष्कर समस्यांचा सामना त्या सोप्या असेपर्यंतच करावा. जगातील मोठ्या समस्यांचा सामना त्या लहान असेपर्यंतच करावा. यास्तव योगी कधीही मोठमोठ्या समस्यांचा सामना न करताच महत्पदाला पोचतात. माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच तिला आकार देता येतो. एकदा का ती वाळली की ती कडक होते. तिला आकार देण्याची वेळ निघून जाते. त्यानंतर तिला आकार देऊ लागलात तर ती तुटते, मोडते, परंतु आकार काही घेत नाही. जो गुण बाळा तो जन्म काळा, अशी आपल्यात म्हण आहे. लहानपणी जे संस्कार कराल तेच संस्कार मोठेपणी उपयोगी होतात. जर लहानपणी संस्कार केले नाहीत किंवा वाईट संस्कार झाले तर मोठेपणी जीवनाचा विचका होतो. मी स्वानुभवावरून आपणास सांगू शकतो की लहानपणी समजण्याचे वय नसले तरीही संस्कार करण्याचे आपले काम आपण करावे. उत्तमोत्तम कानावरून जाऊ दे, डोळ्याखालून जाऊ दे. त्या वयाला त्याचा जरी अर्थ समजला नाही तरीही ते संस्कार स्मृतीत जाऊन विराजमान होतात. पुढे यथाकाळी ते बाहेर येतात आणि त्यावेळी त्याचा अर्थ उमजतो आणि ते लहानपणीचे संस्कार त्यांचे काम करतात. माझ्यावर लहानपणी म्हणजे फक्त 12व्या वर्षापर्यंत माझ्या वडिलांनी तसेच त्यांचे परममित्रवर्य सन्माननीय श्री परशुराम बापू श्रीधर चितळे आणि सन्माननीय श्री अनंतराव भाऊ वासुदेव चितळे माझ्यावर लहानपणी म्हणजे फक्त 12व्या वर्षापर्यंत माझ्या वडिलांनी तसेच त्यांचे परममित्रवर्य सन्माननीय श्री परशुराम बापू श्रीधर चितळे आणि सन्माननीय श्री अनंतभाऊ वासुदेव चितळे या त्रयींनी जे संस्कार केले ते आज माझ्या या उतारवयात मला अध्यात्मासाठी फार उपयुक्त होत आहेत. निस्पृहता, प्रामाणिकपणा, परखडपणा, सुव्यवस्थितपणा, संस्कृत वाङ्मय, रामायण, महाभारत, पंचतंत्र, योगविद्या, परमात्म्याचा सत्य परिचय असे कितीतरी संस्कार या त्रयींनी माझ्यावर ते समजायचे माझे वय नसताना केले. ते आज मला अतिउपयोगी होत आहेत. असो, आपण नेहमी असे म्हणतो की वराती मागून घोडे काय कामाचे. तसेच असेही म्हणतो की बैल गेला आणि झोपा केला, आता तो काय कामाचा. इंग्रजीत स्टिच इन टाईम सेव्ज 9 असे म्हणतात. कोणतीही गोष्ट वेळीच करण्यातच शहाणपण असते. ती वेळ परत येत नाही. जो बुद्धिमान आहे तो वेळीच उपाययोजना करतो. रोगराई पसरायच्या आधीच त्यावरील लसीकरण करणे योग्य असते. शेतात तण उगवल्यावर ते कोवळे असतानाच त्याची मुळासकट खुरपणी करावी लागते. या सर्व गोष्टी देहाच्या बाहेर आहेत. देहाच्या आत ज्या गोष्टी आहेत त्यांचे काय काय करणार आहात. काम क्रोध उसळण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांचा बंदोबस्त अध्यात्म योग साधना आणि उपासना वेळीच म्हणजे आत्ताच्या आत्ता सुरू करूया. आजच सत्संगाला जायला सुरुवात करूया. 10 अंक मोजावे. लाओत्से ओवीचा समारोप करताना सांगतो की जो विचार न करता सहजपणे वचने देत जातो त्याला त्याची पूर्तता करणे वारंवार कठीण जाते. जो विचार न करता सहजपणे अनेक गोष्टी अंगावर घेतो त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यास्तव योगी कोणतीही गोष्ट दुष्कर आहे असे समजतात. त्यामुळे त्यांना कधीही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. अनेक जणांना अशी सवय असते की कोणी अमुक करायचे आहे असे म्हणले की ते लगेच त्याला होकार देतात. इतकेच काय तर त्या गोष्टीत ते स्वतःला सहभागी करून घेतात. ते विचार करत नाहीत की ही गोष्ट करणे योग्य आहे का, हे आपल्याला जमणार आहे का, या गोष्टीशी आपला काही संबंध आहे का, हा सांगणारा ती गोष्ट करून घेण्यासाठी आपला उपयोग करून घेत आहे का, यात त्याचा काही स्वार्थ आहे का. अनेक जण उतावीळ स्वभावाचे असतात. त्यांच्यातील ऊर्जा सतत उसळत असते, उफाळून येत असते. त्याला प्रवाहित व्हायला जरा जरी संधी मिळाली की हे लोक उत्साहाने कामाला लागतात. आपण कोणासाठी काय करत आहोत, का करत आहोत अशांना असा काही पाचपोचच नसतो. जणू काही त्यांचेच काम आहे
आणि आता त्यांची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे अशा थाटात हे लोक काम करू लागतात. यात ते स्वतःचा वेळ आणि प्रसंगी स्वतःचे द्रव्यही खर्च करतात. अनेक वेळेला मानहानी करतात. अनेक वेळेला मानहानी स्वीकारतात. लबाड लोक अशांचा गैरफायदा घेतात. गोड गोड बोलून त्यांना भुरळ घालतात आणि राबवून त्यांच्याकडून स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. काम चांगले झाले की त्यांचे श्रेय स्वतः घेतात, परंतु काही चुकले तर त्या करणाऱ्या बिचाऱ्यावर बेदिक्कत त्याचे खापर फोडतात आणि स्वतः नामानिराळे राहतात. हे असे घडते कारण विचाराआधी वचन दिले जाते आणि बहुतांशी असे लोक वचनाला जागणारे असतात. मूर्छेत असल्यासारखा होकार देतात आणि शब्दात अडकतात. यास्तव बुजुर्ग सांगतात की काहीही बोलण्याआधी 10 अंक मोजावेत. सांगोपांग सर्व बाजूने विचार करावा. उत्तर द्यायची घाई करू नये. वक्ता होण्याआधी छान श्रोता होण्याची कला अंगी बाणवावी. उचलली जीभ लावली टाळूला असे करू नये. समोर दिसत असलेली एखादी छोटी गोष्ट पुढे मोठे रूप धारण करायची शक्यता असते. आज सोपी वाटत असलेली गोष्ट पुढे कठीण होऊ शकते. आज आवाक्यात असलेले उद्या हाताबाहेर जाऊ शकते. तसेच आज करू शकत असलेले भविष्यात देह थकल्यावर कोण करणार हा विचारही झाला पाहिजे. काही गोष्टी सुरुवातीला छुप्या असतात. आपल्या ते लक्षात येत नाही, परंतु त्या सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असतात. भविष्यात त्या निर्माण होतात आणि त्यावेळी ती गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर जाते. यास्तव शांतचित्ती कर्म करावे. त्यासाठी नित्य नियमित ध्यान लावावे. शून्यात एकांतात बसण्याची सवय करावी. हरि ओम.